या बैठकीत छगन भुजबळ आक्रमक झाल्याचं दिसलं। विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता सरकारनं GR काढल्याचा आरोप भुजबळांनी केला। तर कुणबी प्रमाणपत्राबद्दल सरकारनं श्वेतपत्रिका काढावी अशी भूमिका पंकजा मुंडेंनी घेतली। विजय वडेट्टीवार यांनी हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी नोंदी देणारा GRच रद्द करण्याची मागणी यावेळी केली। तर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आणि ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांनीही शासन निर्णय रद्द करण्याची भूमिका घेतली। मराठा आरक्षणासंबंधी काढलेला GR रद्द करण्यात यावा अशी आग्रही मागणी या बैठकीत ओबीसी नेत्यांनी लावून धरली। पण सरकारनं मात्र ही मागणी फेटाळल्यानं शनिवारची बैठक फिसकटली। त्यामुळे सरकारकडून दिलासा मिळत नसल्यानं येत्या 10 ऑक्टोबरला ओबीसींच्या मोर्चावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। सरकारनं मात्र ओबीसी बांधवांनी संयम ठेवावा, हा मोर्चा काढू नये अशी विनंती केली आहे। 10 तारखेचा मोर्चा जो ओबीसी संघटनांनी कॉल केला आहे तो मोर्चा मात्र परत घ्यावा। राज्याची पूर परिस्थितीचा विचार करून हा मोर्चा परत घ्यावा अशी विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विजय वडेट्टीवार आणि सर्व शिष्टमंडळाला केली आहे। माझी विनंती आहे की तो 2 सप्टेंबरचा GR रद्द करा आणि 10 सप्टेंबरपर्यंत आम्हाला 10 ऑक्टोबरपर्यंत आमचा मोर्चा 10 ऑक्टोबरला होणार आहे आणि 10 ऑक्टोबरला तो निर्णय घेऊन तुमचा प्रतिनिधी घेऊन मोर्चात पाठवा, श्वेतपत्रिका काढून, आणि तो 2 सप्टेंबरचा GR रद्द करून मोर्चात पाठवा। मोर्चामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करू येणाऱ्या प्रतिनिधींचा, आणि सरकारने घेतलेला निर्णय